नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आहे तो म्हणजे चिंचणी मायकाला आम्ही गेलो होतो कर्नाटकला तेव्हाचा. तर ज्या दिवशी आम्ही पोचलो कर्नाटकला त्याच दिवशी रात्री आम्ही देवीच्या दर्शनाला निघालो आणि तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे साधारणतः 3:30-4 वाजता आम्ही निघालो आणि अगदी 4-4:15च्या दरम्यान बाहेरही आलो. आणि इथे हे सगळे नृत्य प्रकार वगैरे पाहायला भेटत होते. पूर्ण रात्रभर ही माणसं झोपत नाही. भारूड, गवळणी ह्या सगळे प्रकार चालू असतात. त्याचबरोबर सकाळचे 4-4:30 वाजता आम्ही अंघोळीला गेलो आणि हे सगळे बैलं वगैरे तुम्ही बघताय, तर ही सगळी अंघोळीला चाललेत नदीवर. तर नदीवर आम्ही अंघोळ करून आलो आणि ह्या माझ्या 2 नंदा आहेत. कुठे गेल्या? अशाच गमती जमती करत आम्ही चाललो होतो. आणि त्यानंतर मग ओवीच्या बाबांनी नाश्ता वगैरे केला आणि त्याच दिवशी आमचं बोनं म्हणजेच देवीचा नैवेद्य असतो आणि उपवास धरायचा असतो. मग मी उपवास धरला होता. मग ओवीच्या बाबांनी आणि ओजसने तिथेच डोसा भेटत होता. एकतर तिथे खायला काहीच भेटत नाही, नाश्ता वगैरे काही नसतो. जे आपण तिथून घेऊन येतो तेच. आत्ता 1-2 वर्षापूर्वी हे सगळं नाश्ता वगैरे आपलं डोसा वगैरे चालू झालं आहे, ते बरं वाटतं खरं. मग ते डोसा वगैरे त्यांनी खाल्ला दोघांनी आणि त्यानंतर मग मी माझ्या सासरी म्हणजे जिथे माझ्या सासरी म्हणजे सासरचा तळ होता तिथे आम्ही गेलो आणि मग तिथे थोडी मदत केली. आता माझ्या सासरचं बोणं झालं आणि मग आम्ही निघालो ते म्हणजे माझ्या माहेरी. म्हणजे सासरची लोक बोणं झालं म्हणजे त्यांचा नैवेद्याचा सगळा हा कार्यक्रम झाला की ते घरी जायला निघतात. मग आम्ही तिथून म्हणजे त्यांचं लवकर होतं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो ते म्हणजे माझ्या माहेरच्या बोण्याच्या इथे. त्यांचं उशिरा बोणं निघतं, त्यांचा उशिरा नैवेद्याला म्हणजे नैवेद्य देवाला दाखवायला जातात, त्याच्यामुळे त्यांचं सगळं लेट असतं. मग आम्ही साधारणतः संध्याकाळच्या 4 ते 5 वाजता त्यांचं बोणं निघालं. आता हे बोणं जाणार मंदिरात दर्शन वगैरे घेणार, पाया वगैरे पडणार, तो नैवेद्य देवीला दाखवणार आणि मग रिटर्न येणार.
आता गावची सगळी मंडळी बोण्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी देवीच्या मंदिरात गेले आणि मग आता आम्ही गेलो नव्हतो कारण सगळेच लहान चिल्लर पिल्लर त्यांना सगळ्यांना कसं घेऊन जाणार, त्याच्यामुळे मग मी तर नाही जात. दरवर्षीच ओजस असतो त्याच्यामुळे ओवीचे बाबा जातात. मग आता बसून बसून काय करायचं तर ही एंटरटेनमेंट. आरवी तू बोल, एकटीच बोल. तू बोल ना. मछली जल की रानी है, चल. अरे तू बोल, तू एकटी. मछली जल की खेळिंग है त्यांच्या मागं बोलायचं. चल चल. मछली जल की चटईवाला. आम्ही मछली जल की बोलतो आणि मध्ये मध्ये डिस्टर्ब करते. चला मछली जल की, चला. अरे तुम्ही नका. आरवी श्लोक शांत बस. चल सर. मछली. अरे तू बोल ना. मछली जल की अरे मी बोलू लागते ना तुला. आरवी मी बोलते तुझ्या बरोबर. चला. मछली जल की रानी है, जीवन उसका. हाँ. हाथ लगाओ तो डोंकी. हाथ लगाओ तो दही रहेगी, बाहर निकालो तो मर जाएगी, खाना दिखाओ तो खा जाएगी. मछली जल की रानी है, हाथ लगा. टेंट में बैठा तो मर जाएगी वो मछली. समुद्रातून मछलीला बाहेर काढलं तर मर जाएगी. टेंट मध्ये बसवलं तरी मर जाएगी. टेंट मध्ये काय पाणी आहे का? आई टेंट मध्ये पाणी ठेवायला. हा पण ते टँक आणायला लागेल, टेंट नाही. कुठे चाललाय पण? चला दुसरं बोला. चला व्हिडिओ चालू आहे. चला दुसरं कोणतं येतं तुम्हाला? स्ट्रॉबेरीचं. हा बोला. थांब ना जरा, त्याला बोलू दे. आमची स्ट्रॉबेरी महाबळेश्वर मधली स्ट्रॉबेरी. अरे तू काय करतोयस मध्ये मध्ये? मागे हो. असं गाणं शिकवलंय का स्ट्रॉबेरीचं? काय श्लोक. दुसरं बोल एखादं. आरवी तुला काय शिकवलंय? अंगणवाडी. तू शिकवलंय? तू शिकव. हा मला वन फिंगर टॅप टॅप शिकव. हा बोल. वन फिंगर. वन फिंगर टॅप टॅप. मला वन टू फिंगर कट थ्री फिंगर वन फिंगर. आमच्या तळापासून मंदिरापर्यंत जाताना हे नृत्य करत 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 तो नैवेद्य गाजत वाजत नाचत देवीपर्यंत पोचवला जातो.
आता तुम्ही म्हणाल की तू इतक्या लेट व्हिडिओ पोस्ट करते, तर माझा प्रॉब्लेम झाला होता खरंच. कारण मी हा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच दिवशी, म्हणजेच मी जेव्हा गावावरून मुंबईला आली त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर अपलोड केला होता. पण तो रिजेक्ट झाला आणि हे मला माहितीच नव्हतं. आणि वरती येतं नोटिफिकेशन, पण ते मला असं वाटतं माझ्या घाईघाईमध्ये मी पाहिलंच नाही. आणि नंतर आता मी चेक करायला गेले तर तो व्हिडिओच अपलोड झाला नव्हता. मग पुन्हा मी ते डिलीट केला सगळं आणि पुन्हा मग मी तुमच्यासाठी म्हणून अपलोड करते. तर ह्या व्हिडिओसाठी भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. संध्याकाळ झाली बोणं यायला आणि त्यावेळेस व्हिडिओ काढण्यासाठी अंधार पडला होता. त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ काढले नाहीत. संध्याकाळी आले सगळे, जेवले वगैरे आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा परतीच्या प्रवासावर. तर तिथून येतानाच बिरोबा देवाचं दर्शन घेतलं जातं, म्हणजेच आरेवाडीचा बिरोबा. आणि तिकडे गेल्यानंतर मग तिथे इतक्या भाज्या फळं वगैरे सगळी होती. तर पहिल्यांदा सगळ्यांनी तेच बघत होते, बापरे इतक्या छान आणि फ्रेश भाज्या आहेत. त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे केलं आणि दर्शन केल्यानंतर पुन्हा ते सगळे द्राक्ष खूप होती तिथे, चिक्कू खूप होते आणि हे महत्त्वाचं म्हणजे फ्रेश होतं, त्याच्यामुळे सगळे त्याच्यावर तुटूनच पडलेले अगदी. त्यानंतर मी तिथे चुडे भरून घेतले. आता जेव्हा आम्ही तिथे देवीच्या दर्शनाला गेलो होतो, म्हणजे कर्नाटकमध्ये चिंचणीमध्ये, तिथेसुद्धा चुडे भरतात, पण तिथे खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मग मी ठरवलं जाऊ दे, तिथे बिरोबाच्या इथे पण असतात तर मग आरामात भरूया, म्हणून मग मी इथे आल्यावर भरले. आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आमचं कुलदैवत खरसुंडीचा सिद्धनाथ. तिकडे पण जाता जाता म्हटलं पाया पडून जावं, म्हणून आम्ही आलो. आणि आमच्या अवतारावर अजिबात जाऊ नका, कारण साधा म्हणजे तिथे राहण्याची सोय नाही आहे, आंघोळीची सोय नाही आहे. नदीवरच आंघोळ करायची आणि आपल्या तळावर जाऊन राहायचं. आता तळावर सुद्धा उघड्यावरच राहावं लागतं, त्याच्यामुळे 2 ते 3 दिवसात असा हा सगळा अवतार झाला होता. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या कुलदैवतेचं सुद्धा दर्शन घेतलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.